विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आपल्या बरोबर. अण्णासाहेब, काय सांगताल? फलटणची घटना घडलेली आहे, जवळपास 40 तास उठून गेले तरी आरोपी अजून अटक नाही. खरं तर जी फलटणची घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी अशी ती घटना आहे. अमानुषपणे झालेल्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. खरं तर जे आपण म्हणतो रक्षकच भक्षक झालेले, त्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंट किंवा पोलीस खाते त्या माध्यमातून तपास करत आहे. तपास झाल्यानंतर दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. अण्णासाहेब, तुम्ही आज मोहोळ दौऱ्यावरती आहात. तुमच्या पक्षाचे 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवरती आहेत. कसं बघता याच्याकडचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि एकनाथ शिंदे शिवसेना, रामदासजी आठवले यांची युती. खरं बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षामध्ये प्रवेश करण्याची सर्वच कार्यकर्त्यांची गर्दी झालेली. त्या दृष्टिकोनातून खरं तर सोलापूर जिल्ह्यामधील 4 माजी आमदार मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात हा प्रवेश असेल. मला वाटत नाही की विधानसभेच्या निवडणुका, अजून तरी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका खूप लांब आहेत. त्यांची काय आपण भेट घेऊन त्यांना काय सांगणार? नाही, आज माझा फक्त मोहोळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे उमेश पाटील त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिलेले आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त मी मोहोळ या ठिकाणी आलेलो आहे. राजन पाटील म्हणतात की पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाही आहे, जशी भाजपमध्ये शिस्त आहे तशी. नाही, आता राजन पाटील साहेब हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील ज्येष्ठ नेते आहेत. खऱ्या अर्थाने हा इथला प्रश्न आहे, त्या प्रश्नाची अजून मला काय कल्पना नाही. मी फक्त आज उमेश पाटलांनी ज्या कार्यक्रमासाठी बोलवलेले त्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. यशवंत पाटलांनी देखील टीका केलेली आहे की भरणे मामांना फक्त सत्ता माहिती आहे, त्यांना पक्ष कसा हँडल करायचा किंवा गट संघटन कसं करायचं याची त्यांना माहिती नाही. आता माने साहेबांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोप काय मी पाहिलेला नाही. पण दत्तात्रय भरणे मामाबद्दल मी सांगू इच्छितो की ते एक तळागाळातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील महत्वाचे कार्यकर्ते आणि आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इंदापूर, सोलापूर जिल्ह्याचे आता त्यांच्याकडे मला वाटतं पालकमंत्री पद आहे. त्यामुळं माझा ठाम विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या पद्धतीने पक्ष संघटना बांधण्याचं काम करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्यातून यश कसं संपादन करता येईल त्या दृष्टिकोनातून मामाचा प्रयत्न असणार आहे. महायुतीत कुठेतरी अलबेल आहे असं आपल्याला वाटतं का? कारण पुण्याची घटना बघतो आपण, दंगेकर देखील आरोप करतात कायमस्वरूपी मोहोळणार, कितपत तथ्य त्यामध्ये? आता बघा, महायुतीचं सरकार गेली अनेक दिवसापासून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे काम चालू आहे. शेवटी जो तो प्रश्न तिथल्या स्थानिक नेत्यांच्या आडई अडचणीचा तो प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनातून मला काही त्याविषयी बोलणं उचित वाटत नाही. दंगेकरांनी जे आरोप केले ते तथ्य आहे असं वाटतं का आपल्याला? नाही, मला त्याबद्दल अजून काही माहिती नाही. जयकुमार गोरेने देखील सांगितले की ऑपरेशन कमळ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीये. अजूनही त्यांचं ऑपरेशन कमळ सुरू. अजून किती लोक आपले काही ज्यांच्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या, पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांचा प्रत्येका पक्ष कसा वाढेल त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न चालू. त्याच दृष्टिकोनातून गोरे साहेबांचाही प्रयत्न चालू असेल. म्हणजे आजचा तुमचा दौरा फक्त त्या कार्यक्रमापुरता? चारही आमदारांना काही भेट वगैरे होणार नाही? नाही, मी फक्त आज मोहोळचा एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी, मोहोळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.